कल्पना करा, तुमच्याकडे जे पैसे आहेत ते नोटांमध्ये नाहीत तर तुमच्या मोबाईलमध्ये आहेत। हे सरकारने आणि आरबीआयने जारी केलेला खरा भारतीय रुपया आहे। म्हणजेच आपल्या मोबाईलमधील रुपया हा देशाचा अधिकृत डिजिटल कॅश असेल। डिजिटल रुपया हा फक्त तांत्रिक बदल नाही तर भारताच्या अर्थव्यवस्थेतील एक क्रांतिकारी पाऊल आहे। तर तुमचं बॉसवाला मराठी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। मी आहे निकिता दादासाहेब तुपे। तर आज आपण जाणून घेणार आहोत डिजिटल करन्सी बद्दल। हे सरकारने आणि आरबीआयने जारी केलेला खरा भारतीय रुपया आहे। म्हणजेच आपल्या मोबाईलमधील रुपया हा देशाचा अधिकृत डिजिटल कॅश असेल। आज आपण यूपीआय, फोन पे, पेटीएम वापरतो, पण त्या व्यवहारातले पैसे बँकेत असतात। डिजिटल रुपया मात्र थेट आरबीआय जारी करेल, ते म्हणजे 100ची नोट पण मोबाईल वॉलेटमध्ये ठेवलेला। या रुपयाचं मूल्य, हमी आणि विश्वास सगळं सरकारकडून मिळेल। केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले आहे की भारत लवकरच आपली स्वतःची डिजिटल प्रणाली सुरू करणार आहे। सीबीडीसी म्हणजे सेंट्रल बँक डिजिटल करन्सी सुरू करणार आहे। आता सरकारला डिजिटल रुपये का हवा आहे? पहिलं कारण म्हणजे नोटा छापण्याचं आणि वाहतूक करण्याचा खर्च कमी होईल। दुसरं कारण म्हणजे व्यवहार अधिक पारदर्शक होईल, त्यामुळे भ्रष्टाचारावर नियंत्रण येईल। तिसरं कारण म्हणजे व्यवहार अधिक वेगवान आणि थेट होतील। आणि चौथं, आंतरराष्ट्रीय व्यापार अधिक सुरक्षित आणि सोपा बनेल। आता आरबीआय एक विशेष ॲप आणणार आहे, सीबीडीसी वॉलेट। हे इतर पेमेंट सारखंच असेल, पण व्यवहार थेट आरबीआयच्या नियंत्रणाखाली होतील आणि या वॉलेटमध्ये तुम्ही डिजिटल रुपये ठेवू, पाठवू आणि स्वीकारू शकतात। उदाहरणार्थ, जर तुम्हाला कोणाला 500 रुपये पाठवायचे असतील तर फक्त त्यांचा वॉलेट आयडी टाका आणि व्यवहार क्षणात पूर्ण। डिजिटल रुपये सरकार आणि आरबीआय जारी करतात, त्याचं मूल स्थिर आणि खात्रीशीर असतं। त्यामुळे डिजिटल रुपये हा भारताचा अधिकृत डिजिटल पैसा असेल। आता सामान्य लोकांसाठी यात काय बदल आहे ते आपण बघूया। अगदी सोपं आहे। दुकानात खरेदी केल्यानंतर ग्राहकांनी मोबाईलवरून डिजिटल रुपये पाठवले की ते क्षणात तुमच्या वॉलेटमध्ये येतील। जसं की ऑनलाईन शॉपिंग, पेट्रोल, वीज बिल, किराणा हे सगळं डिजिटल रुपयाने देता येईल। हे व्यवहार यूपीआय पेक्षा अधिक थेट आणि जलद असेल। आता नोटा मात्र संपणार नाहीत। सरकार फक्त एक नवीन पर्याय देत आहे। जसं आज कॅश आणि यूपीआय दोन्ही चालतात, तसं पुढे कॅश आणि डिजिटल रुपये हे दोन्ही एकत्र वापरले जातील। आता जगभरात अशा डिजिटल चलनाची चळवळ सुरू आहे। चीनकडे आहे ई युआन, नायजेरियाकडे आहे ई नायरा आणि युरोपमध्येही डिजिटल युरोवर काम सुरू आहे। आता भारतही या दिशेने पुढे चाललाय, पण विचारपूर्वक आणि नियोजनबद्ध पद्धतीने। भविष्यात शिष्यवृत्ती, पेन्शन आणि सरकारी मदत थेट डिजिटल रुपयात दिली जाऊ शकते। ब्लॉकचेन तंत्रज्ञानामुळे व्यवहार अधिक सुरक्षित आणि पारदर्शक होतील, त्यामुळे भ्रष्टाचार कमी होईल आणि भारताची अर्थव्यवस्था अधिक सक्षम बनेल। आता तुमच्या मनामध्ये डिजिटल रुपयाला घेऊन खूप सारे डाऊट्स असतील, तर आपण ते क्लिअर करूया। डिजिटल रुपया नेमकं कसा काम करतो हे समजून घेण्यासाठी आपण सुरुवातीला एक साधं उदाहरण घेऊया। समजा तुमच्या मोबाईलमध्ये रुपये 1000 डिजिटल रुपये आहेत। हे थेट आरबीआय कडे नोंदलेले असतात आणि तुमच्या वॉलेटमध्ये त्याचे डिजिटल टोकन्स दिसतात। म्हणजे जसं तुमच्याकडे 100च्या 10 नोटा असतात, तसंच तुमच्याकडे डिजिटल स्वरूपात 10 डिजिटल नोटा असतात। तुम्ही त्या कोणालाही पाठवू शकतात, ठेवू शकतात किंवा दुकानात देऊ शकतात। फरक इतकाच आहे की इथे नोटा हरवण्याचा किंवा चोरी होण्याचा धोका जवळजवळ नाहीच। आता विचार करा, दुकानात आपण रोज कॅश किंवा यूपीआय वापरतो, पण डिजिटल रुपये येईल तेव्हा दुकानदारही थेट आरबीआय वॉलेटमध्ये पैसे स्वीकारू शकेल। याचा अर्थ त्याला बँक चार्जेस नाहीत, सेटलमेंट डिले नाही आणि ट्रान्झॅक्शन फी जवळजवळ नाहीच। त्यामुळे छोटे दुकानदार, फेरीवाले, ऑटोवाले, चहा स्टॉल, अगदी आठवडी बाजारातील विक्रेते सुद्धा सर्वजण डिजिटल रुपये सहज स्वीकारू शकतात। विशेषतः ज्या भागात बँकिंग सुविधा कमकुवत आहेत तिथे डिजिटल रुपये खूप मोठी मदत ठरेल। डिजिटल रुपये हा फक्त पेमेंटसाठीच नाही तर गव्हर्नमेंट स्कीमसाठीही मोठं बदल आणणार आहे। आज सरकारी सबसिडी बँकेच्या खात्यात येते, पण कधी कधी डिले होते, चुकीच्या खात्यात जाते। भविष्यात सरकार डिजिटल रुपयातच थेट लाभार्थ्यांच्या वॉलेटमध्ये पैसे टाकू शकतात। उदाहरणार्थ, उज्ज्वला गॅस सबसिडी, पीएम किसानची मदत, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्ती, वृद्धांची पेन्शन, हे मी तुम्हाला अगोदरही सांगितलं। तर हे सगळं थेट डिजिटल रुपयात देणं शक्य आहे। अशाने मधले टप्पे कमी होतील आणि पैसाही जलद पोहोचेल। डिजिटल रुपये आणखीन एक महत्त्वाचा बदल आणणार आहे। ते काय आहे ते आपण बघूया। सरकारी खर्चांवर नियंत्रण। उदाहरणार्थ म्हणजे एखाद्या सरकारी प्रकल्पासाठी 100 कोटी रुपयांची मंजुरी दिली जाते, पण यातील काही पैसे चुकीच्या हातात जातात किंवा काळ्या पैशात बदलतो।
डिजिटल रुपये आल्यावरती प्रत्येक खर्चाचा डिजिटल ट्रायल राहील, त्यामुळे पैशाचा वापर कुठे झाला, कोणाला मिळाला आणि नेमकं किती वापरला गेला हे रिअल टाईम तपासता येईल. हे फक्त भ्रष्टाचार कमी करण्यासाठीच नाही, तर सरकारी कामे अधिक वेगाने आणि पारदर्शक होण्यासाठी महत्त्वाचं आहे. तर याच्याच बरोबर डिजिटल रुपये आल्यावरती बँकिंग तंत्रज्ञानातही खूप बदल होणार आहे. आज बँकेमध्ये खूप ट्रान्झॅक्शन लोड असतो. बॅलन्स इन्क्वायरी, UPI ट्रान्झॅक्शन, इंटरबँक सेटलमेंट्स, चेक क्लिअरिंग, हे सगळं काही भरपूर आहे. तर यामध्ये बराच इन्फ्रास्ट्रक्चर खर्च होतो. डिजिटल रुपये थेट वॉलेट टू वॉलेट जात असल्यामुळे बँकेवरचा ताण कमी होईल. बँक मग जास्त वेळ कर्जे, गुंतवणूक, आर्थिक सेवा या सगळ्या गोष्टी सुधारण्यात घालवू शकतील. आता डिजिटल रुपये फक्त देशात नाही तर परदेशात भारताचा आर्थिक प्रभाव वाढण्यासाठी मदत करेल. आता ते काय आहे मी तुम्हाला सांगते. भविष्यात भारतीय नागरिक परदेशात जाताना डिजिटल रुपये वापरू शकतील. उदाहरणार्थ जर तुम्ही दुबईला गेला किंवा सिंगापूरला गेला किंवा युरोप प्रवासमध्ये आहेत, तर अशा ठिकाणी कॅश बदलण्याची चिंता तुम्हाला करायची गरज नाही. डिजिटल रुपयाचा वापर करून थेट त्या देशाच्या डिजिटल चलनाचा व्यवहार होऊ शकतो. त्यामुळे करन्सी एक्सचेंजवर लागणारे मोठे मोठे टॅक्स, शुल्क वाचू शकतात आणि व्यवहार अधिक सुरक्षित होऊ शकतो. तर या संपूर्ण प्रणालीमध्ये सुरक्षा हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. सुदैवाने डिजिटल रुपये केंद्रीय नियंत्रित डिजिटल ब्लॉकचेनवर चालेल. हे पब्लिक ब्लॉकचेन नाही ज्यावर कुणीही प्रवेश करू शकेल. हे पूर्णपणे RBIच्या नियंत्रणाखाली सुरक्षित तंत्रज्ञान आहे, ज्यात प्रत्येक व्यवहार नोंदवला जातो पण डेटा एन्क्रिप्टेड असतो. मग तुम्हाला चिंता करायची काय गरज आहे? म्हणजे जर ट्रान्झॅक्शन हिस्ट्री सुरक्षितपणे साठवली जाते पण कोणाच्या वैयक्तिक जीवनात डोकावलं जात नाही. हे प्रायव्हसी आणि सुरक्षा दोन्हींचा समतोल राखणारं तंत्रज्ञान आहे. डिजिटल रुपये आणखीन एक मोठा फायदा आणणार आहे. फेक किंवा बनावट नोटा बनवणे हे अशक्य होईल. आज अनेक वेळा बाजारात नकली 500चे किंवा 2000च्या नोटा फिरतात. लोकांची फसवणूक होते, अर्थव्यवस्था बिघडते. पण डिजिटल रुपयात फेक नोट ही संकल्पनाच अस्तित्वात राहणार नाही, कारण प्रत्येक डिजिटल रुपयाची युनिक आयडेंटिटी असेल आणि RBIच्या सर्व्हर्सवर त्याची नोंद कायम राहील. डिजिटल रुपये ग्रामीण भागातही क्रांती घडवू शकतो. आता हे तर खूप महत्त्वाचं आहे, नीट ऐका. अनेक गावांमध्ये बँक नाहीत, ATM नाहीत, नेटवर्क ही बऱ्याचदा कमकुवत असतं. डिजिटल रुपये ऑफलाईन ट्रान्सफरला सपोर्ट करेल. बरोबर ऐकलं, म्हणजे कुठेही कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही वेळी व्यवहार शक्य आहे. हे भारतसारख्या मोठ्या आणि विविधतेने भरलेल्या देशांसाठी अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. याशिवाय देशभरात कॅश व्यवस्थापन करणे हा मोठा खर्च आहे. कॅश मोजणे, कॅश सॉर्ट करणे, कॅश ट्रान्सपोर्ट, ATM भरणे, कॅश व्हॅन, सिक्युरिटी, हे सगळ्यांचा खर्च प्रचंड असतो. डिजिटल रुपये आल्यावर हा सगळा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होईल. याचा फायदा बँकांना, सरकारला, व्यावसायिकांना सुद्धा आणि शेवटी सामान्य नागरिकांनाही होईल. आता ना भविष्यात आपले खरेदीचे, विक्रीचे आणि सेवांचे मॉडेलही बदलू शकतात. उदाहरणार्थ मेट्रोमध्ये किंवा बसमध्ये तुम्हाला जर टोकन घेण्याची गरज असते तर ती आता गरज पडणार नाही. डिजिटल रुपये वॉलेट टॅप करून किंवा स्कॅन करून तुम्ही तिकीट घेऊ शकता. अगदी टोल नाक्यांवरही गाडी थांबवण्याची गरज नसेल तुम्हाला. ऑटो डिटेक्शन सिस्टम लागू होऊ शकतं. तुम्ही गाडी घेऊन टोलमधून निघतात आणि तुमच्या डिजिटल वॉलेटमधून 80 रुपये स्वतः वजा होतील. डिजिटल रुपये आता शिक्षणातही काय बदल आणणार आहे मी ते सांगते. क्षेत्रामध्ये मोठी क्रांती घडवू शकते, कारण की कॉलेज फी, पुस्तक, फॉर्म फी, परीक्षा फी हे सर्व व्यवहार कमी शुल्कात आणि अधिक वेगात करता येतील. शिक्षकांचे वेतन या सर्व गोष्टी पारदर्शक आणि वेगवान होतील. आणि याच्या पलीकडे अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्य क्षेत्रात. तर आरोग्य क्षेत्रामध्ये डिजिटल रुपये काय करणार आहे, तर रुग्णालयामध्ये जलद नोंदणी, पेमेंट सेटलमेंट, विमा क्लेम्स हे सर्व प्रक्रिया अधिक वेगवान आणि कमी खर्चिक आणि भ्रष्टाचारमुक्त बनवू शकतो. जर आपण हे जबाबदारीने वापरलं तर भ्रष्टाचार कमी होईल, पारदर्शकता वाढेल आणि भारत अधिक आधुनिक, डिजिटल आणि मजबूत बनेल. शेवटी डिजिटल रुपये हा फक्त तांत्रिक बदल नाही तर भारताच्या अर्थव्यवस्थेतील एक क्रांतिकारी पाऊल आहे. जसं UPIने जगात भारताचं नाव केलं आहे, तसंच डिजिटल रुपये पुढच्या दशकात भारताला आर्थिक महासत्ता बनवण्याची मोठी भूमिका निभावू शकतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर बॉसवाला मराठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणती माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. बॉसवाला, बी द बॉस.